आगमन झालेलं आहे। नरेंद्र मोदी हे आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। नरेंद्र मोदी आरबीआयच्या 90व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईच्या दौऱ्यावर आहेत आणि आपण स्क्रीनवर दृश्य बघतो आहोत। नरेंद्र मोदींचं आता मुंबईच्या विमानतळावरती आगमन झालेलं आहे। 90 वर्षापूर्वी आरबीआयची स्थापना झाली होती आणि आता 91व्या वर्षात आरबीआय पदार्पण करते आणि त्या निमित्तानंच 90व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत दाखल झालेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा खरं तर राजकीय दौरा नाहीये। लोकसभा निवडणुका या तोंडावर आहेत। निवडणुकीच्या तोंडावरच मोदी मुंबईत येत असले तरी सुद्धा हा त्यांचा राजकीय दौरा नसल्याची माहिती आहे। निवडणुका जाहीर व्हायच्या आधी सुद्धा मोदी वेगवेगळ्या प्रकल्पांच्या लोकार्पण आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमांसाठी मुंबईत यापूर्वी आले होते। काही दिवसांपूर्वीच त्यांनी अटल सेतूचं देखील उद्घाटन केलेलं होतं। आपल्या सोबत प्रतिनिधी विनायक डावरुंग आहेत। विनायक, काय अधिक माहिती आहे? किती वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे? मनश्री, पंतप्रधान मोदींचा हा एक दिवसाचा दौरा, मुंबई दौरा आहे। आता त्यांचं लँडिंग जे आहे ते विमानतळावर झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यानंतर चॉपरच्या माध्यमातून ते कार्यक्रम स्थळी पोहोचणार आहेत। एनसीपीए जे सभागृह आहे या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं 90 वर्ष जे आहे ते पूर्ण झालेलं आहे स्थापनेला आणि त्याच अनुषंगानं आरबीआय @19 असा हा कार्यक्रमाचं आयोजन आहे। 1 तासभर हा कार्यक्रम चालणार आहे आणि या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते उपस्थित आहेत। एकीकडे लोकसभेचा धुरळा जो आहे तो सुरू आहे, प्रचाराचा धुरळा सुरू आहे, तर दुसरीकडे हा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते हजेरी लावतात। थोड्याच वेळात ते कार्यक्रम स्थळी जे आहे ते पोहोचणार आहेत। मोठा पोलीस बंदोबस्त सगळ्याच ठिकाणी मुंबईवर आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे। या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते संबोधित सुद्धा करणार आहेत। त्यामुळे त्यांच्या भाषणामध्ये रिझर्व्ह बँकेबद्दलचं संबोधन कशा पद्धतीनं असेल हे आपल्याला बघावं लागेल। विनायक, प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे या वेळी उपस्थित असणं आवश्यक आहे। ते उपस्थित आहेत का? सोबतच हा जरी राजकीय दौरा नसला तरी सुद्धा जागा वाटपाचा तिढा जो काही सुटायचा बाकी आहे त्या संदर्भाने काही चर्चा होण्याची शक्यता आहे का? बरोबर आहे, हा राजकीय दौरा नाहीये। एक खासगी कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते मुंबईत येत आहेत। जागा वाटपाचा तिढा जो आहे तो अजूनही सुटलेला नाहीये, पण तशी बैठक होईल का याची अधिकृत माहिती जी आहे ते सध्या नाहीये। परंतु सगळेच प्रमुख नेते जे आहेत ते महायुतीमधले या ठिकाणी असणार आहेत। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी रिसिव्ह करण्यासाठी असणार आहेत आणि त्याचप्रमाणे रिसिव्ह झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना सोडण्यासाठी सुद्धा एअरपोर्ट पर्यंत हे सगळे प्रमुख नेते जाणार आहेत। त्यामुळे त्या ठिकाणी काही विचारपूस जागा वाटपाबाबत काय होते का हे बघावं लागेल। परंतु सध्या जी माहिती मिळते त्या माहितीनुसार फक्त खासगी कार्यक्रमासाठी नियोजित वेळेतच पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते मुंबईत येतात आणि कार्यक्रम संपल्यानंतर लगेच दिल्लीला रवाना होणार आहेत। विनायक, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा राजकीय दौरा नाहीये, मात्र गेल्या 2 महिन्यातला पंतप्रधान मोदी यांचा हा 5वा महाराष्ट्राचा दौरा म्हणावा लागेल। रुशाली, बरोबर आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा 5वा महाराष्ट्रातला दौरा आहे। महाराष्ट्रातल्या विविध कार्यक्रमांसाठी ते आवर्जून उपस्थिती जी आहे ते लावताना पाहायला मिळतात। आजचा आपण जर कार्यक्रम पाहिला तर आरबीआयचा हा कार्यक्रम आहे। 90 वर्ष आरबीआयला पूर्ण झालेले आहेत आणि त्याच अनुषंगानं एक मानाचा तुरा जो आहे तो आपल्या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या यामध्ये रोवला गेलेला आहे आणि त्यामुळेच प्रमुख उपस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। राजकीय भाषण जे आहे ते फारसं या ठिकाणी नसणार आहे असं बोललं जाते, कारण हा कार्यक्रमच खासगी कार्यक्रम आहे, रिझर्व्ह बँकेने ठेवलेला कार्यक्रम आहे आणि निवडक वेळेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते या ठिकाणी येत आहेत। जरी लोकसभेचं संपूर्ण प्रचाराची रणधुमाळी सुरू असली तरी सुद्धा या खासगी कार्यक्रमाला ते हजेरी लावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। नक्कीच विनायक, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। तर आपण पाहताय की पंतप्रधान मोदी हे मुंबईमध्ये आता दाखल झाले आहेत आणि प्रोटोकॉलनुसार त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी नेते सुद्धा आहेत, अधिकारी वर्ग सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। आरबीआयच्या 90व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आज मुंबईमध्ये होतोय। आरबीआयला 90 वर्ष झालेली आहेत। 1 एप्रिल 1935ला आरबीआयची स्थापना झाली। 1934चा कायदा, 35 पासून कामकाजाला सुरुवात झालेली होती। सुरुवातीला आरबीआयचं जे कार्यालय होतं ते होतं कोलकात्यामध्ये, मात्र त्यानंतर ते मुंबईमध्ये आलं आणि आता मुंबईमध्ये हा महत्त्वपूर्ण जो कार्यक्रम होतोय त्याला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही उपस्थिती अत्यंत महत्त्वाची आहे। पुन्हा एकदा जाऊयात, विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। विनायक, या कार्यक्रमाचं स्वरूप कसं असणार आहे, काय माहिती मिळते? कारण आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे सुद्धा उपस्थित असणार आहेत या कार्यक्रमाला। बरोबर आहे रुचाली, ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झालेला आहे त्यानंतर त्या ठिकाणावरून ते थेट चॉपरने
आयनस शिंकरा या ठिकाणी येतील आणि त्यानंतर एनसीपीए जे सभागृह आहे मरीन ड्राईव्हच्या इकडे त्या सभागृहात येतील आणि हा कार्यक्रम जर आपण पाहिला तर 1 ते 1.5 तासाचा असा कार्यक्रम असणार आहे। यामध्ये आरबीआयची विशेष माहिती जी आहे ती 90 वर्षाची दिली जाणार आहे आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते स्वतः संबोधित करणार आहेत। यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती सुद्धा या ठिकाणी असणार आहे आणि आरबीआयचे विविध अधिकारी वर्ग जे आहेत, पदाधिकारी जे आहेत ते सुद्धा उपस्थित असतील आणि एक विशेष असा हा कार्यक्रम खासगी या ठिकाणी आयोजित केलेला आहे। स्वतः आवर्जून उपस्थिती जी आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते या आरबीआयच्या कार्यक्रमाला लावत आहेत। नक्कीच विनायक, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये येत आहेत आणि गेल्या 2 महिन्यांपासून आपण जर पाहिलं तर त्यांचा हा 5वा दौरा आहे। सुरुवातीला यवतमाळमध्ये ते आलेले होते आणि त्या ठिकाणी एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि त्या ठिकाणाहूनच लोकसभा निवडणुकांचं रणशिंग त्यांच्याकडून फुकण्यात आलेलं होतं। यवतमाळ, त्याच्यानंतर सोलापूर, मग नाशिक, मग मुंबईमध्ये अटल सेतूच्या उद्घाटनासाठी सुद्धा मोदी जे आहे ते मुंबई दौऱ्यावर होते आणि आता आरबीआयच्या या 90व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः उपस्थित राहणार आहेत। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास या कार्यक्रमासाठी उपस्थित असतील। हा कार्यक्रम जो आहे तो राजकीय नाही अशी माहिती मिळतेय। मात्र लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू झालेली असताना पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याला एक खास महत्त्व आहे, एक विशेष महत्त्व आहे। पंतप्रधान मोदी हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। ही विमानतळावरची दृश्य जी आहेत ती आपण या ठिकाणी पाहताय। पुन्हा एकदा जाऊयात, विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत त्यांच्याकडे। विनायक, आपण पाहिलं तर अजूनही महायुतीचा जागावाटपाचा तिढा हा काही सुटलेला नाहीये। सातत्यानं राज्याचे नेते जे आहेत ते दिल्लीचा दौरा करतायत, मात्र तिढा काही सुटताना आपण दिसत नाहीये। खासगी कार्यक्रम असला तरी सुद्धा लोकसभेच्या अनुषंगानं या ठिकाणी असा हा कार्यक्रम, लोकसभेची सगळी रणधुमाळी सुरू आहे त्याच वेळी होतोय। जागा वाटपाच्या तिढ्याबाबत जर आपण म्हटलं तर ज्या काही जागा वाटपाचा तिढा आहे तो स्थानिक लेवलला सोडवा असं दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं होतं, परंतु अजूनही हा तिढा जो आहे तो सुटलेला नाही। त्यामुळे हे प्रमुख नेते जे आहेत 4 एकत्र येत आहेत, त्यामुळे साहजिकच थोडीफार चर्चा होण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही। कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते एनसीपीए जो कार्यक्रम आहे त्या ठिकाणी प्रमुख नेत्यांना राज्यातल्या सुद्धा या ठिकाणी सोबत असणार आहेत, राज्यातल्या प्रमुख नेत्यांसोबत। त्यामुळे साहजिकच जागा वाटपाबाबत काहीही विचारणा जी आहे ती होऊ शकते असं नाकारता येत नाहीये। परंतु सध्या जी माहिती मिळते त्या माहितीनुसार कोणतीही बैठकीचं आयोजन नाहीये, फक्त या कार्यक्रमाच्या कार्यक्रमासाठी ते उपस्थित जे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार आहेत। त्यामुळे साहजिकच तिढ्याबाबत काही विचारणा राज्यातल्या नेत्यांना करतात का हे बघावं लागेल। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत त्यांची काही बैठक होणार आहे का, या संदर्भातली काही माहिती मिळू शकलेली आहे का? रुसाली, बैठकीबाबत कुठलीही माहिती अद्याप नाही, कारण त्यांचा दौरा जो पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आहे तो अगदी नियोजित वेळेतला दौरा आहे। परंतु काही प्रमुख नेते हे सगळे एकत्र आल्यानंतर कुठलीही घडामोड जी आहे ती घडतच असते, कारण किंवा विचारपूस केली जाते। प्रमुख देशातले प्रमुख या ठिकाणी येत आहेत, त्यामुळे साहजिकच विचारणा जी आहे ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि विचारणा राज्यातल्या ज्या तिढा जागांचा आहे त्याबाबत विचारणा होऊ शकते। आणि हा दौरा जो आहे तो खासगी दौरा आहे, परंतु ज्या तिढा वाढलेला आहे काही प्रमुख जागांचा त्याबाबत विचारणा पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते करू शकतात। नक्कीच विनायक, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। तर TV9 मराठीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य जे आहे ते आपण या ठिकाणी पाहताय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुंबईमध्ये आगमन झालंय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुंबई विमानतळावरती आगमन झालेलं आपण बघतो आहोत। TV9 मराठीवरची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य। नरेंद्र मोदी हे आरबीआयच्या 90व्या वर्धापन दिनानिमित्ताने मुंबई दौऱ्यावर आहेत। लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर मुंबई दौऱ्यावरती ते आलेले आहेत आणि निवडणुका जाहीर होण्याच्या पूर्वी सुद्धा मुंबई दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेकदा आलेले आहेत वेगवेगळ्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी आणि सोबतच वेगवेगळ्या प्रकल्पांच्या लोकार्पणासाठी ते मुंबईत दाखल झाले होते। यापूर्वी अटल सेतूचं उद्घाटन नरेंद्र मोदींनी केलेलं होतं आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कार्यक्रम स्थळाकडे जाण्यासाठी रवाना झालेले आहेत। ही थेट दृश्य आपण TV9 मराठीवर एक्सक्लुझिव्हली पाहताय आणि आता काही वेळातच या कार्यक्रमाला सुद्धा सुरुवात होणार आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती असेल। हा राजकीय कार्यक्रम नाही अशी माहिती देण्यात आलेली आहे। मात्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबत त्यांची बैठक होते का, भेट होते का, काही चर्चा होते का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल आणि या घडामोडींवर सुद्धा आपलं लक्ष असणार आहे। नक्कीच महायुतीमध्ये अजूनही काही जागांवरचा तिढा कायम आहे। त्याच्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी काही बातचीत करतायत का, जागा वाटपाच्या तिढ्यासंदर्भात
काही बोलणं होतंय का हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। खरं तर काही वेळापूर्वी संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या मुंबई दौऱ्यावर टीका सुद्धा केलेली आहे। आचारसंहितेचं उल्लंघन भाजपकडनं केलं जातंय अशी टीका त्यांनी केलेली होती।